काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी नुकताच सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे। माझ्यासोबत निलेश राणे आहेत। सर, तडकाफडकी हा निर्णय का घेतला? नाही, तडकाफडकी याचा विषयच नाही। 2 वर्षापासून हा सगळा विषय चालू आहे। 2-2.5 वर्ष झाली। लोकसभेचा पराभव झाल्यानंतर आम्ही अशोकराव चव्हाणांना मागणी केली की तिथे नाहीतरी या विषयाची सुरुवात झाली रत्नागिरीतून सुरुवात झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला सांगितलं की अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे, आम्हाला नवीन कमिटी वगैरे बसवायची, त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य करा आणि आम्हाला योग्य माणूस द्या। हे सगळं झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही निवेदन देत गेलो, आम्ही चर्चा करत गेलो, पण त्याच्यातून काय उत्तरच बाहेर निघालं आणि त्याच्यातून काय निघालंच नाही। उद्या जमिनीवर उतरून कार्यकर्ता जेव्हा गावात जातो किंवा वॉर्डात जातो तर त्याला काहीतरी लेबल लागतो, त्याला काहीतरी हातामध्ये कार्ड पॅम्फलेट वगैरे असं सगळ्या गोष्टी लागतात। त्याच्यासाठी नियोजन करण्यासाठी ही सगळी संघटना सैन्य लागते। तर आमची मागणी हीच आहे, आम्ही नावं दिलेली आहेत, त्या नावांपैकी एक नाव काढा। मला काही व्हायचंच नव्हतं, त्या नावांपैकी एक नाव काढा आणि त्याला अध्यक्ष करा। सर, कुठेतरी काँग्रेसचा जो पराभव झाला आहे त्या निवडणुकात, तुम्हाला वाटतं प्रदेशाध्यक्षाला सर्वस्वी जबाबदार आहे? माझं असं म्हणणं आहे, काँग्रेस विरोधी बाकांवर आज बसलेला आहे, विरोधी पक्षामध्ये आज बसलेला आहे। तर ज्या वेगाने आणि ज्या दिशेने जायला पाहिजे काँग्रेस पक्षाला, तो आजच्या तारखेमध्ये प्रदेश अध्यक्ष साहेबांनी जी दिशा दाखवली पाहिजे अशी कुठली दिशा आम्हाला तर दिसत नाही। सर, तुम्ही तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात कुठेतरी चर्चा होते की शिवसेना की भाजप, नेमक्यात किती ठरते? दुसरीकडे जाणं हा स्वभाव, लपून छपून जाणं हा राणेंचा नाही, आमचा नाही। सांगितलं किंवा दुर्दैवाने कधी जावं लागलं किंवा सुदैवाने कधी जावं लागलं ते जाणार आम्ही नाहीच, काँग्रेसमध्येच राहणार। तर तुम्हाला आज सांगतो, तुम्हाला बोलून सांगू की आम्ही अमुक दिवशी जाणार आहोत आणि ह्या पक्षात जाणार आहोत। हे बंद खोलीमध्ये, बंद दरवाजामध्ये आम्ही राजकारण कधीच केलं नाही आणि पुढेही कधी करणार नाही। नक्कीच निलेश राणे यांनी सांगितलं आहे की जर जायचं असेल तर गाजावाजा करत जाऊ, सध्या तरी मला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे। कॅमेरामन विनीतसोबत सुशांत सावंत, मुंबई लाईव्ह।